कोऑपरेटिव्ह मार्केटिंग मीनिंग किंवा स्ट्रक्चर जाणून घेण्यापूर्वी मी तुम्हाला अगोदर क्लिअर करतो की आतापर्यंत आपण रेग्युलेटेड मार्केट पाहिलं, ओके, रेतू बाजार पाहिला, हे सगळं ऑर्गनाइज स्पेशली फ्रॉम गव्हर्नमेंट, ओके, ज्याच्यामध्ये सरकार कुठेतरी इन्व्हॉल्व आहे, गव्हर्नमेंट कुठेतरी इन्व्हॉल्व आहे, शासन कुठेतरी इन्व्हॉल्व आहे. दॅट इज कॉल्ड ॲज एपीएमसी, म्हणजे ऍग्रिकल्चर प्रोडक्ट मार्केट कमिटी. ही गव्हर्नमेंटची आहे. पण तुम्ही एखाद्या खरेदी विक्री संघ कराड, खरेदी विक्री संघ कोल्हापूर, खरेदी विक्री संघ सोलापूर, खरेदी विक्री संघ पंढरपूर, ओके, तर खरेदी विक्री संघ ज्या पद्धतीने काम करतो, ओके, केव्हापासून सुरू झालं किंवा कोऑपरेटिव्ह मार्केटिंग स्ट्रक्चर समजून काय असते. Association is voluntary organization by its member to market farm products collectively for their direct benefit. It is our democratic principle and saving are distributed to the members on the basis of their share. The members are the owners, operators, and contributors and are direct beneficiaries of the saving that occur to the society. Cooperative marketing organizations are association of producers for the collective market of their produce and for the members the advantages that result from large scale business which an individual cultivator small marketable surplus in a cooperative marketing society. The control of the organization is in the hands of the farmer, and each member has one vote irrespective of the number of shares purchased by him. The profit earned by the society is distributed among the cooperative marketing society. Okay, so याचा मेन फायदा काय, तर एखादा शेतकरी त्याचं जे सरप्लस आहे ते विकायला घेऊन जाईल, बरोबर, परंतु त्याची स्मॉल क्वांटिटी असेल, जे काय सरप्लस असेल त्याचं की जे तो विकायला निघाला, ओके, फार्म प्रोड्यूस जो काय आहे तो सेल करण्यासाठी जाणार आहे. पण प्रॉब्लेम काय असेल तर त्याची स्मॉल क्वांटिटी असेल आणि ट्रान्सपोर्ट चार्ज जास्त असेल, कन्झ्युमर रिक्वायरमेंट जास्त असेल, किंवा सगळ्या गोष्टींसाठी जर एका शेतकऱ्या आणि त्याला ती मुंबई विकायची आहेत, कराड टू मुंबई हा प्रवास 300 किलोमीटर आहे, तर 300 किलोमीटरचा ट्रॅव्हलिंग चार्ज त्या 2 पोत्यांसाठी जर द्यायचा म्हटलं तर ते शक्य नाही, कारण त्या 2 पोत्यांमधून मिळणारा सगळा इन्कम त्या ट्रॅव्हलिंग चार्जलाच जाईल. पण तेच जर एक 2-3 शेतकऱ्यांनी मिळून जर प्रत्येकाने 2-4 पोती घेऊन गेले, ओके, तर सगळ्यांचा मिळून ट्रान्सपोर्टचा चार्ज कमी होईल आणि तिथे कन्झ्युमर रिक्वायरमेंट एक 15-20 पोत्यांची असेल तर ती फुलफिल पण होईल. पण ती जर एका शेतकऱ्याने फुलफिल करायचं म्हटलं 15-20 प्रोडक्शन किंवा कमोडिटी त्यांना बॅग्सचे पाहिजे असतील तर ते शक्य नाहीये. पण कोऑपरेटिव्ह असेल, सहकार्यातून समृद्धीकडे, बरोबर, एकमेकाला सहकार्य करायचं आणि प्रॉफिट किंवा डेव्हलपमेंट घडून आणायची. तर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग म्हणजे काय, तर एकमेकाला कोऑपरेशन करायचं, कशासाठी, फॉर मार्केटिंग. ओके, structure. The cooperative marketing societies have both 2-tier and 3-tier structure. In 2-tier pattern with primary marketing societies at
the taluka level and state marketing federation as an apex body at the state level. In three-tier system, which district the pattern of the three-tier structure is as follows. Okay, तर at the national level, NAFED serve as the apex institution. म्हणजे आपल्याकडे बेस लेवलला काय असणार आहे, तर बघा बेस लेवल, रिजनल लेवल, स्टेट लेवल असे तीन त्याचे स्तर होतात. पहिला स्तर आहे फर्स्ट लेवल काय आहे, तर बेस लेवल आहे. ऍट द बेस लेवल देर आर प्रायमरी कोऑपरेटिव्ह मार्केटिंग सोसायटी. These societies market the produce of the farmer members in that area. They may be single commodity or multi-commodity societies, depending upon the production of the crops in the area. They are located in the primary wholesale market, and their field of operation extends to the area from which the produce comes for sale, which may cover one or two tahsils, panchayat, samitis or development blocks. Okay, म्हणजे हे कशामध्ये येतं, तर एक तहसील किंवा एक पंचायत समिती और डेव्हलपमेंट ब्लॉक्स एखादा. ओके, दिस इज एन बेस लेवल. ओके, द सोसायटीज मार्केट टू द प्रोडक्ट ऑफ द फार्मर मेंबर्स दॅट आर लोकल एरिया. But regional level or district level, at the regional or district level, there are central cooperative marketing unions or federations. Their main job is to market the produce brought for sale by the primary cooperative marketing societies of the area. These are located in the secondary wholesale market and generally offer a better price for the produce. The primary cooperative marketing societies are members of these unions in addition to the individual farmer members. In the two-tier structure, the state societies perform the function of district level societies by opening branches through the district. म्हणजे रिजनल लेवल काय असणार आहे, तर प्रायमरी कोऑपरेटिव्ह मार्केटिंग सोसायटी ऑफ द एरिया त्या डिस्ट्रिक्ट मधल्या असेल. ओके, these are located in the secondary wholesale market and offer a better price for the produce. म्हणजे प्रायमरी लेवलला जो माल शेतकरी विकणार आहे, तिथून तो डिस्ट्रिक्ट लेवलला गेल्यानंतर त्याला आणखी थोडी प्राइस वाढून आलेली असणार आहे, बेटर प्राइस मिळणार आहे त्याला. ओके, प्राइस ड्यू टू ट्रान्सपोर्टेशन असेल, ड्यू टू सॉर्टिंग असेल, ड्यू टू ग्रेडिंग असेल, प्राइस इन्क्रीज करून डिस्ट्रिक्ट लेवलला पोहोच केलं जाईल. After that, state level. At the state level, there are apex cooperative marketing societies of federation. These state level institutes serve the state as a whole. Their members are both the primary cooperative marketing societies and the central cooperative unions of the state. The basic function of this is to coordinate the activities of the affiliated societies and conduct such activities as interstate trade, export, import, procurement, distribution of inputs and essential consumer goods, dissemination of market information, and rendering expert advice on the marketing of agriculture produce. म्हणजे आता इथे काय झालं, स्टेट लेवल आलं, इथे एक्सपोर्ट होण्याची सिच्युएशन जास्त आली. ओके, माल एक्सपोर्ट थ्रू इम्पोर्ट एक्सपोर्ट केला जाईल, प्रोक्युरमेंट होईल त्याचं. ओके, तर या पद्धतीने स्टेट लेवलला कार्यभार चालतो. असं म्हटलं जातं ऍक्च्युली आंबा ज्याला आपण मँगो म्हणतो, ओके, मँगोचं कल्टिवेशन करणारी भारत ही सगळ्यात मोठा देश आहे, किंवा मँगो कल्टिवेशनच्या बाबतीत आपण नंबर 1 ला आहोत. ओके, आणि काही कंट्रीज आहेत, काही देश आहेत की त्यांच्या तिथे वाळवंट आहे किंवा नॅचरल सिच्युएशन अशी नाहीये की जिथं आंब्याचं प्रोडक्शन घेतलं जाऊ शकतं. लाईक दुबई आहे, सौदी अरेबिया
किंवा ऑस्ट्रिया ऍज वेल ॲज जिथे म्हणजे वाळवंटी किंवा दुष्काळी भाग आहे किंवा वाळवंटी प्रदेश आहे असं आपण समजू. ओके, तर या भागामध्ये काय आहे, तर तिथली नॅचरल कंडिशन नाही की जिथं मँगो घेतला जाईल व्यवस्थित किंवा येऊ शकत नाही, तिथे कल्टिवेशन होऊ शकत नाही. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपल्या भारतात जेवढ्या चांगल्या क्वालिटीचा मँगो आपण खात नाही किंवा आंबा आपल्याला मिळत नाही, त्याच्याही पेक्षा चांगल्या क्वालिटीचा मँगो तिथे अवेलेबल होतो. आणि त्याच्याही पुढची महत्वाची गोष्ट ही आहे की तो आंबा आपल्याच भागातून जातो, पण आपण त्यातला आंबा कधीही खात नाही. आता तुम्ही म्हणाल सर असं कसं, तर येस, आपल्याच भागामध्ये तो आंबा प्रोडक्शन होतं, पण तो आपल्याला मिळत नाही. का? तर त्याला हायर प्राइस द्यायची. आपण 200 रुपयाला डझन आंबा खाणारी लोक आहे. ओके, आणि तो आंबा 200 रुपयाला एक सेल होतो. आता त्या आंब्यामध्ये आणि आपण खात असलेल्या आंब्यामध्ये काय फरक आहे? तर पहिला डिफरन्स असा आहे की तो आंबा आणि आपला आंबा याच्यामध्ये एक फरक हा आहे की त्या आंब्याच्या झाडांना कधीही फर्टिलायझर म्हणून केमिकल्स वापरले जात नाही. दिस इज अन प्युअरली सेंद्रिय. ओके, दुसरी गोष्ट, त्याचं ज्यावेळी संवर्धन केलं जात असतं त्या ट्रीचं, त्यावेळी त्याला वेळच्या वेळी सगळं न्यूट्रिएंट्स असतील, त्याला क्लायमेट कंट्रोल असेल, ह्या सगळ्या गोष्टी वेल फॉलोड केल्या जातात. त्याच्यावर सुद्धा काही ऑपरेशन्स असतात, तर ती ऑपरेशन व्यवस्थित फॉलो केली जातात. आणि ज्यावेळी त्या आंब्याचं प्रोडक्शन होत असतं त्यावेळी त्याला पक्ष्यांपासून वगैरे असं की जेणेकरून त्याला कीड लागणार नाही, त्याला पेस्ट अटॅक किंवा ज्याला आपण तो होणार नाही, अशा पद्धतीने त्याची प्रॉपर त्या बागांची काळजी घेतली जाते. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, तो एक एक आंबा आपण आपल्याला जो मार्केटमध्ये आपण अगदी चांगला हापूस घ्या कोणताही घ्या, आपण जो आंबा आणतो तो साधारणतः किलो 2-3-4 तरी बसतात, 2-4 तरी सहज बसतात. ओके, तो किलो मध्ये अर्धाच बसतो. 2-2 किलोचा एक एक आंबा, 1 किलो 1.5 किलो असा तो आंबा भरतो. म्हणजे आपल्याच देशामध्ये तो प्रोड्यूस होतो, पण सेल करण्यासाठी कुठे जातो? दुबईमध्ये जातो. म्हणजे तिथल्या लोकांना तो खायला मिळतो. असं का? तर ड्यू टू एक्सपोर्टमुळं आणि प्राइस ऍडिशनमुळे, ओके, व्हॅल्यू ऍडिशनमुळे. का? तर 200 रुपयाला आंबा विकत घेऊन खायचे आपल्याला हे नाहीये, आपण नाही तेवढं पे करू शकत. आणि मी जे बोलतोय हे जर प्रत्यक्षात पाहायचं असेल तर कधीही आंब्याच्या सीझन मध्ये जर तुम्ही कॉलेज कॅम्पस मध्ये असाल, आपल्या कॉलेज कॅम्पस पासून कालवडे कृषी विज्ञान केंद्र आहे, केव्हीके कृषी विज्ञान केंद्र, KVK कालवडे, तुम्ही या ठिकाणी जा. तिथे तुमच्या लक्षात येईल की तिथे ज्या पद्धतीचं आंबा प्रोडक्शन घेतलं जातं, किंवा तुम्ही कधी कोकणामध्ये गेलात तर जे तळ कोकण आहे त्याच्यामधला जो आंबा आहे तो सगळा एक्सपोर्ट होतो आणि तोही जहाजामार्गे तो अरेबियन कंट्रीज मध्ये जातो. तर त्याला चांगली प्राइस मिळते. तर हे सगळं स्टेट मार्केटिंग सिस्टीम शक्य झालं. तर कोऑपरेटिव्ह मध्ये 3 टायर आहे, एक बेस लेवल आहे, एक रिजनल लेवल आहे आणि एक स्टेट ऍज वेल ऍज नॅशनल लेवल आहे. ओके, आता त्याचे बेनिफिट्स काय किंवा फंक्शन काय? द मेन फंक्शन ऑफ कोऑपरेटिव्ह मार्केटिंग सोसायटीज आर टू मार्केट द प्रोड्यूस ऑफ द मेंबर्स ऑफ द सोसायटी ऍट फेअर प्राइस. फेअर म्हणजे स्वस्त. ओके, फेअर प्राइस शॉप म्हणजे स्वस्त धान्य दुकान. टू guard the members for excessive marketing cost and malpractices, to make credit facilities available to member against the security of the produce brought for sale, the make arrangement for the scientific storage of the members produce, to provide the facilities of grading and market information which may help them to get a good price for their produce, to introduce the system of pooling so as to acquire a better bargaining power
than the individual members having a small quantity of produce for making purpose. To act as an agent of the government for the procurement of food grains and for the implementation of the price support policy. To arrange for the export of the produce make better returns, to make arrangements for the transport of the produce of the members from the village to the market on collective basis and bring about a reduction in the cost of transportation. To arrange for the supply of the inputs required by the farmers, such as improved seeds, fertilizers, insecticides, and pesticides. Okay, these are the functions of cooperative marketing system or structure. First, single commodity cooperative marketing society. They deal in the marketing of only one agricultural commodity. They get sufficient business from the farmers producing that single commodity. The example are sugarcane cooperative marketing society, cotton cooperative marketing society, oilseed grows त्या सोसायटीमध्ये स्पेशली त्या प्रोडक्टला फोकस केलेलं असतं. जसं शुगरकेन कोऑपरेटिव्ह मार्केटिंग सोसायटी म्हणजे जे आपले साखर कारखाने आहेत किंवा स्पेशली कोल्हापूरचं जे काही एपीएमसी आहे किंवा जे गुळ मार्केट आहे ते स्पेशली गुळासाठी फेमस आहे. ऍज वेल ऍज कराड सुद्धा गुळ प्रोडक्शन किंवा गुळ मार्केट म्हणून फेमस आहे. पण तुम्ही कोक केला तर ते मँगो मार्केट म्हणून फेमस आहे. आणि जर तुम्ही विदर्भात नगरमध्ये वगैरे गेला त्या बाजूला तर कॉटन म्हणजे तिकडची मार्केटिंग देशासाठी फेमस आहे कॉटन प्रोडक्शन साठी. ओके, तर हे कसे झाले हॅलो, अरे आता सिंगल कमोडिटी शिकवत होतोस, ऐकू येत होतं ना तुम्हाला? येस सर. आता मल्टी कमोडिटी एक्सप्लेन करतोय मी. मल्टी कमोडिटी कोऑपरेटिव्ह मार्केटिंग सोसायटीज त्याच्यामध्ये स्पेशली जर आपण भारताचा विचार केला तर बऱ्याचशाच आपल्या कोऑपरेटिव्ह मार्केटिंग सोसायटी या मल्टी कमोडिटीज आहेत. पण त्याचा एक मेजर कमोडिटी राहते. पण काही फॉरेन कंट्रीज मध्ये जर आपण पाहिलं किंवा काही जसं तर तिथे फक्त म्हणजे ज्याला सफरचंद म्हणतो तेवढंच मिळतं. ओके, तर किंवा आसाम आहे तिकडे फक्त चहाचीच लागवड होते, चहा एवढंच मिळतं तिथं. तर त्यामुळे त्या सिंगल कमोडिटी कोऑपरेटिव्ह मार्केटिंग सोसायटीज फॉर्म झाले. पण भारत अशा सुरुवातीला झाल्या पण नंतर सगळेच प्रोडक्ट सगळ्या ठिकाणी. भारत ही अशी जमीन असलेला देश आहे की तिथे भले जरी कोकणामध्ये जाऊन जरी तर तिथे फक्त आंबा लागवडच होते असं नाही. तिथे काजू येतात, तिथे नारळ येतात, तिथे
भारताचं क्लायमेट असं आहे की कुठे जरी गेलं, अगदी पश्चिम महाराष्ट्रात गेलं तर फक्त शुगर केनच आहे असं काही. तुम्ही तिथे गहू घेऊ शकता, काही भागात राईस सुद्धा घेऊ शकता, काही भागात इतर फूड ग्रेन्स घेऊ शकता जसं मका, ज्वारी, बरोबर, किंवा गहू असे. म्हणजे भारतातली जमीन अशी, आणि त्यातल्या त्यात इस्पेशली तर मी महाराष्ट्राबद्दल सांगेन की आपण खूप, आणि त्यातल्या त्यात तर सातारा जिल्हा, म्हणजे मी कदाचित सातारा जिल्ह्याबद्दल बोलतोय, पण सातारा जिल्हा तर एक वैशिष्ट्य असं आहे की रिजन मध्ये जर पाटणचा आणि थोडासा त्या भागातला जो पॅटर्न आहे तो कोकणी पॅटर्न आहे, तिकडे राईस प्रोडक्शन जास्त आहे. तुम्ही कराड भागात आलात तर थोडस शुगर केन प्रोडक्शन जास्त मिळेल तुम्हाला. थोडं इकडे वडूज, मायनी वगैरे ह्या भागात गेलात तर ज्वारी, मका याचं प्रोडक्शन जास्त मिळेल. थोडं तुम्ही इकडे वाई भागात गेलात तर आलं, म्हणजे मसाले थोडक्यात पदार्थ. थोडस इकडे महाबळेश्वरच्या वर गेलात तर स्ट्रॉबेरी. म्हणजे सातारा तर डिस्ट्रिक्ट मला असं वाटतं की तो each and every fruit, each and every food grains, each every क्रॉप हे या डिस्ट्रिक्ट मध्ये येतच येतं. म्हणजे मसाल्याचे पदार्थ मिळतात का तर मिळतात, फूड ग्रेन्स मिळतात का तर मिळतात, व्हेजिटेबल्स तर सगळ्याच भागात मिळतात, प्लस जे काही फ्रुट्स आहेत ते पण अवेलेबल होतात. इकडे मायनी वगैरे भागामध्ये तुम्ही इकडे डाळिंब वगैरे घेता, बरोबर. इकडे थोडस कडेगाव वगैरे भाग जो आहे, इकडे द्राक्षाच्या बागा आहेत. म्हणजे कारण बाजूचं सांगतोय मी सर. इकडे केंद्र आहेच आहे, प्लस इतर पण क्रॉप्स आपण घेतोय, आणि प्लस फॉरेन जसं स्ट्रॉबेरी हे फॉरेन आहे, पण आता ते सातारा डिस्ट्रिक्ट बऱ्यापैकी झालेलं आहे. काजूपेक्षा पण जास्त स्ट्रॉबेरी घेऊ लागले. ग्रीन हाऊस तर व्हेजिटेबल्स आहेत. म्हणजे स्पेशली सातारा डिस्ट्रिक्ट बद्दल थोडस जास्त बोललो, पण महाराष्ट्रातले सगळे थोडंफार commodity cooperative marketing societies. Multi-commodity cooperative marketing societies are the, especially in Maharashtra as well as maximum districts, you have seen the multi-commodity cooperative marketing societies. Then multi-purpose multi-commodity cooperative marketing society. These societies market a large number of commodity and perform such other function as providing credit to members, arranging for the supply of the inputs required by them, and meeting the requirements of essential domestic consumption goods. तर हे काय असणार आहे, मल्टी पर्पज मल्टी कमॉडिटी. म्हणजे फॉर एक्झाम्पल वाशी मार्केट, इथे काय आहे, फ्लॉवर्स सुद्धा ऍडिशनल आहे की ज्याच्यामध्ये मल्टीपर्पज झालं ना, म्हणजे मल्टी, आणि तिथे फ्लॉवर्स येतात, तिथे फ्रुट्स येतात, तिथे व्हेजिटेबल्स येतात, तिथे ग्रेन्स येतात, ऍज वेल ऍज तिथे सगळंच जे काय ऑइल सीड्स असतील वगैरे सगळं सगळं, तर ते तिथे अवेलेबल होतं. आणि म्हणून ते मल्टी कमॉडिटी झालं, प्लस मल्टीपर्पज. ओके, these societies market are a large number of commodities and perform such other function as providing credit to members. तिथे पर्पज बघा, तिथे बेस लेवलचं पॅकेजिंग, सॉर्टिंग, ग्रेडिंग, ऍज वेल एज एक्सपोर्ट लेवलचं पॅकिंग, पॅकेजिंग, ग्रेडिंग तिथे फॉर्म होतं. सो दिस इज अन मल्टीपर्पज, and also provided raw material for various agro-based industries as well as other industries. Okay, so this is a multi-purpose multi-commodity cooperative marketing societies. Okay, बघा कोऑपरेटिव्ह मार्केट, नॅशनल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन नावाबद्दल आपण घेतलेलं होतं,
अँड स्टेट ऍग्रिकल्चर कॉर्पोरेट मार्केटिंग फेडरेशन याचा पण आपण विचार केला होता. वाचन करा. मी आजच तुम्हाला नोट शेअर करतो ग्रुपला. ओके.